Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. राज्यात एका अपहरणाने सर्वच जण हादरून गेलेत. सिनेस्टाईल किडनॅपिंग, सुटकेसाठी 5 कोटींची मागणी, फडणवीसांचा फोन आणि लेकराला पाहून बापाने फोडलेला हंबरडा. आपल्या मुलाला कवटाळून रडणारा हा बाप तुम्ही पाहिला तर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. ही घटना आहे जालन्यातील. तुम्ही व्हिडिओत बघताय तो आहे 13 वर्षीय श्रीसुंदर मुजमुले. 25 जूनला श्रीसुंदर हा घरातून शाळेत जाण्यासाठी सायकलवरून निघाला. त्याचवेळी त्याचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी श्रीसुंदरचे वडील कृष्णा मुजमुले यांना फोन केला. मुलगा जिवंत परत हवा असेल तर 5 कोटी रुपये द्या. पोलिसांना कळवलं तर मुलगा जिवंत सापडणार नाही अशी धमकीही त्यांना दिली. एवढी मोठी रक्कम ऐकून घाबरलेल्या मुलाच्या वडिलांची पायाखालची जमीन सरकली. काय करावं हे त्यांना समजेना. अशातच त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांना फोन केला. फडणवीसांनी चक्र फिरवली आणि सुरू झाला तो चोर आणि पोलिसातला खेळ. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असंच या प्रकरणात घडलं. हा थरार नेमका कसा होता? अपहरणकर्त्यांचा शोध नेमका कसा लागला? हे पोलिसांच्याच तोंडून ऐका. जालना शहरमध्ये अंदाजे दुपारी 12 वाजता अशी आम्हाला माहिती भेटली होती की एका मुलाचा अंदाजे 12-13 वर्षाचा मुलाचा स्कूल जाताना अपहरण झालेला आहे आणि त्याच्या वडिलाला पैशासाठी कॉल आला होता. लगेच आम्ही आमचे लोकल क्राईम ब्रांचची पूर्ण टीम त्याच्यामध्ये ॲक्टिवेट केली आणि आमचे टेक्निकल थोडे पुरावे गोळा केले. तसंच आजूबाजूच्या परिसरामध्ये माहिती घेऊन काही लोकांना आम्ही झिरो डाऊन केला होता की हे आरोपी असू शकतात. त्याच सगळी वेळमध्ये त्या मुलाचा बापाला अजून 2-3 कॉल पैशासाठी आले होते आणि नंतर अंदाजा 8 वाजता त्या आरोपींनी मुलाच्या वडिलाला पैसे घेऊन एका ठिकाणी बोलावला. त्यावेळी बरोबर पोलिसांनी तिकडे आम्ही ट्रॅप लावला आणि ज्यावेळी आरोपी वडिलाकडून पैसे घेण्यासाठी आले त्यांना रंगेहात पकडण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झाला आणि एक आरोपी आम्ही ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यातून पूछताछ करून दुसरा साथी जो जवळच थांबला होता त्याला ताब्यात घेतला आणि त्यातून पूछताछनंतर मुलाची लोकेशन आम्हाला कळली. लगेच तिसरी टीम आमची तिकडे जवळच होती. तिने जाऊन तिसरा आरोपी आणि विक्टीम मुलगा त्याला रेस्क्यू केला. एकूण 3 आरोपी आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्या गंभीर सेक्शनमध्ये गुन्हा सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दाखल केलेला आहे. आता त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीची मागणी करून पुढचा तपास पोलीस करणार आहे. हे पूर्ण प्रकरणवर माझ्या स्वतःचं लक्ष होता. ॲडिशनल SP आयुष नोपाने साहेब स्वतः फील्डमध्ये होते. LCBचे PI खानाल आणि त्याची पूर्ण टीमसोबत आणि अतिशय किमान जस्ट 8 ते 9 तासामध्ये एक खूप गंभीर केस ज्यामध्ये आम्हाला भीती वाटत होती की मुलाचा काही बरावाट नाही झाला पाहिजे याला डिटेक्ट करण्यामध्ये पोलिसाला यश आलेलं आहे. पूर्ण टीमचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना अभिनंदन देतो. सर, या आरोपीपैकी काही गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत का काही? असा काही क्रिमिनल रेकॉर्ड आत्तापर्यंत नाही सापडलेला आहे, पण तो मुख्य आरोपी आहे रोहित भुरेवाल नावाचा. तो याच विक्टीम फॅमिलीचा एकदम शेजारी राहतो, म्हणजे घराला घर टच आहे आणि त्यांनीच ही सगळी साजिश रचली होती आत्तापर्यंत असं वाटत आहे. त्यांनीच एक शर्मा नावाचा स्वतःचा मित्र आणि एक अरबाज जो त्याचेच वडिलाची दुकानावर काम करतो असे 2 लोकाला सोबत घेतला होता. अजून पण काही लोक इन्व्हॉल्व असू शकतात, ते अजून आम्ही रूल आउट करत नाही आहे. त्याची आम्ही चौकशी अजून करू. 8 तासांच्या अथक परिश्रमाने शेवटी अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईलने पकडलं. या प्रकरणी रोहित भुरेवाल, अरबाज शेख आणि नितीन शर्मा यांना अटक केली आहे. गौरव साळी यांच्यासोबत छाया काविरे, मुंबईत.